भारत देशाला मोदी की गॅरंटी है। आता अंतिम आठवडा प्रस्ताव आहे, जर या पद्धतीने वागले तर मी अंतिम आठवडा प्रस्तावला तर दादा उठवायला लावीन। दादा तुम्हाला आम्ही अडवत नाही आहोत। दादा तुम्ही विरोधी पक्षनेते झाल्यावर तुम्हाला बोलू देतील, तुम्ही इकडे येऊन जा। हां तुम्हाला बोलू देतील। असं आहे की व्हायची तयारी असेल तर स्वतःचं ठेवायचं जाकू जाकू आणि दुसऱ्याचं बघायचं वाकू वाकू, काय चाललंय? अध्यक्ष महोदय, काही यांना ना मुद्दे राहिले नाही ना, निवडणुका आल्या की मुंबई तोडायला निघाले। आता मुंबई वेगळी होणार, यांना दुसरा मुद्दाच नाही, काही पण सांगत असतात। कदाचित ब्रीफिंग वाल्यांनी जरा नीट लक्षात ठेवा, कुठलेही आकडे देतात त्यांना, नाहीतर परत चुकीचे आकडे त्यांना दिले ना तुमच्याकडेच बघतो आता। त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय, राज्य मी चुकीचं सांगणार नाही, त्यांनाच कोणाचा मेसेज आला ना त्याच शाण्याने चुकीचा दिलाय। काय काही जण स्वतःला इथं फार शहाणी समजायला लागलेली। अध्यक्ष एक मिनिट, काही जण शुक्राचार्य आहेत, आता त्यांचाच बंदोबस्त करायचं ठरवलेलं आहे। आम्ही कुणाच्याही घशात कुठलाही ती काही महानंद घालायला निघालो नाही आणि कुठलाही गुजरातला जायचं, गुजरातचं भरपूर आहे। तुम्ही उगीच कारण नसताना गुजरात काही मुद्दा नाही की गुजरात कशाचं गुजरात लावलं। काय होतं, जर आपल्या मुलीला, आपल्या महिलेला, आपल्या भगिनीला, आपल्या आईला साडी दिली म्हणून वाईट वाटायचं काय कारण आहे? अध्यक्ष महोदय, राज्यातील महिलांच्या बाबतीत एखादी सरकार योजना करत असेल तर त्याला विरोध का करायचा? माझ्या मते तुम्हाला या योजनेचं महत्त्वच त्या ठिकाणी कळलेलं नाही। ही अध्यक्ष महोदय केवळ साडी वाटप नाहीये, ही कॅप्टिव्ह मार्केट योजना तयार आहे। त्यांच्या लक्षात येत नाही हे कॅप्टिव्ह मार्केट योजना आहे। अंत्योदय शिधापत्रिका धारक महिलेला एक साडी मोफत आपण देणार आहे। माझं म्हणणं आहे की राज्यातल्या गरीब निराधार महिलांच्यासाठी एक साडी देखील महत्त्वाची त्या ठिकाणी असते। अध्यक्ष महोदय, मला आठवतंय आम्ही लहानपणी शाळेत जायचो त्यावेळेस गावाकडच्या महिला 2 साड्या म्हणजे त्यांचा जोड असायचा। आता परिस्थिती बदललेली, आपण बदलवण्याचा प्रयत्न करतोय। जरा कौतुक, एक त्यांनी सांगितलं असतं ना एक साडी काय देतात 2 द्या तर समजलं असतं, तर तेच करतायत। आणि अध्यक्ष महोदय, या योजनेच्या माध्यमातून सूतगिरणी, यंत्रमाग धारक, प्रोसेसिंग, पॅकिंग, वाहतूक अशी एक साखळी निर्माण होणार आहे। लाखो विणकरांना आणि कामगारांना ह्याच्यातनं अध्यक्ष महोदय रोजगार मिळणार आहे। राज्यातील गरीब भगिनीला साडी मिळण्यास लाखो विणकरांना आणि कामगारांना रोजगार मिळत असेल तर विरोध काय तुमचा, हेच मला काही कळत नाही। अध्यक्ष महोदय, आहो बहनजी वर्षाताई, चांगली साडी तुम्हाला सॅम्पल दाखवतो, तुम्हाला साडी दाखवतो, तुम्ही पसंत केली की वाटायला सुरुवात करतो।